नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच होस्ट महेंद्र देसाई आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. हा जो पुढे सीन दिसतोय हा खूपच सुंदर दिसत आहे. हा सीन बघूनच मी हा व्लॉग इथूनच सुरू केला. ॲक्च्युलीमध्ये मी व्लॉग पुढनं सुरू करणार होतो, पण सीन बघून सकाळी लवकर निघण्याचा हाच तर एकमेव फायदा आहे. सूर्योदयाच्या वेळेचा जो सीन आहे खूपच सुंदर दिसतो. आत्ता मी कवटेकरमधून कुमठ्याला चाललो आहे. सुजितला पिक करून मग पुढं निघायचं आहे. चला भेटू आपण पुढच्या सिनरिक लोकेशनला. आत्ताच सातारा सोडला आणि आपण आता पुढं चाललोय महाबळेश्वरच्या दिशेनं. आजच्या ट्रिपमध्ये रायगड करायचा होता, पण काही कारणास्तव रायगड ट्रॅक हा पूर्ण होणार नाही म्हणून तो आम्ही कॅन्सल केला आणि आता आम्ही पुढं चाललो आहे मुरुड जंजिऱ्याकडं. अर्ध्या तासात आपण महाबळेश्वरला पोहोचू. बहुतेक हा डोंगर जळल्यासारखा दिसतोय. बराच भाग आहे जो की जळल्यासारखा दिसतोय. जर याच्याबद्दल जर कुणाला काही अपडेट असतील तर कमेंटमध्ये ते नक्कीच करा, जेणेकरून याची माहिती मला किंवा आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांना पण ती भेटेलच. फायनली आपण महाबळेश्वरच्या आधी पोहोचलो. आपण महाबळेश्वरच्या आधी जो घाट आहे तो घाट आता चढून वर चाललो. हा खूपच सीन मस्त दिसतो. हा घाट कोणता आहे ते मला माहीत नाही. जर तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर कमेंट नक्कीच करा. पण हा सीन खूपच मस्त दिसतोय. कॅमेरा एवढं जस्टिफाय करू शकतो की नाही ते माहीत नाही, पण दिसायला तर खूपच सुंदर दिसतं. आता जे आपण सीन बघतोय ते खूपच सुंदर आहे. बरेचसे असे सीन आहेत जे की इथं खूपच डोळ्यांना पारणं फेडण्यासारखे सीन. आजची जी काही ट्रिप आम्ही करतोय ते आज खूपच एन्जॉय आहे. खूपच भारी वाटतं आजच्या ट्रिपमध्ये, कारण ह्या घाटातला जो काही सीन आहे तो खूपच सुंदर आहे. जरा वर जाऊया आपण आणि तिथून तुम्हाला पूर्ण सगळं दाखवता येते का ते बघतो. जर आलंच तर ते तुम्हाला नक्कीच दाखवेन आपण कसं हा घाट वर चढत आलो ते. A few moments later. हा जो दिसतोय हा पॉइंट आउट केलेला हा रोड आहे. पूर्ण हा रोडनं आम्ही वर आलो आहे. खूपच ऑसम असं फिलिंग्स होतं ह्या रोडवरून येताना. आत्ताच इथं आम्ही जेवण आणलं होतं, ते जेवण केलं आणि आता इथून पुढचा प्रवास सुरू करणार आहे. पण इथून जाण्याचं पायच निघून झालं आहे, कारण हा सीन खूपच मस्त आहे जो तुम्ही बघू शकता.
काय माझ्या राईट साईडला सीन दिसतोय हा खूपच सुंदर दिसायला लागलाय, एवढा सुंदर की इथं थांबावंसं वाटतं, पण पुढे जाणं गरजेचं. हा रोड पण एवढा बारका आहे की जर एखादी गाडी किंवा एखाद्या गाडीला जर ओव्हरटेक करायचं म्हटलं तर जरा खूपच मुश्किल जाणार आहे. त्यात आणि हा घाट, त्यामुळे एका साईडला दरी तर दुसऱ्या साईडला डोंगर, त्यामुळं खूपच मुश्किल जाणार आहे. आपली तर बाईक आहे, बाईक एक वेळ निघून जाईल, पण जर चारचाकी जर घेऊन कोण आलं तर त्याच्यासाठी डिफिकल्ट हे आहे ह्या घाटात. चला जाऊया आपण पुढं. मग आता आपण महाबळेश्वर क्रॉस करूया आणि पुढे भेटू. दरी पॉइंट आहे, दरी पॉइंट थांबावंसं वाटायला लागले, पण थांबता येणार नाही, कारण पुढं जाणं सध्या गरजेचं आहे मला, कारण जंजिरा करायचं आहे. थांबायचं नव्हतं, पण हा सीन बघून पुढे जावंसंच वाटलं म्हणून आता थांबलो इथं. खूपच असा सुंदर असा सीन आहे हा, जो की तुम्ही बघू शकता. लवकरच आपण आता पुढे आपल्या लोकेशनवरच आता भेटू डायरेक्ट. तोपर्यंत या सीनचा तुम्ही आनंद घ्या. आजचं जे काही हे शूट आहे, शूट करताना बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो आवाजच आलेला नाही, त्यामुळं ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही. जसं की आत्ताचा जो वरचा सीन दिसतो ह्यात पण तसंच झालं आहे, त्यामुळे तर मला परत व्हॉईस ॲड करावा लागतो. आत्ता आपण आहे देवघर बीचला. हां, मान्य आहे की मी आत्तापर्यंत मुरुड जंजिरा पूर्ण ब्लॉगमध्ये बोललेलो आहे तुमच्याशी. विषय असा झाला की ज्यावेळी महाबळेश्वर क्रॉस करून आम्ही खाली आलो, पोलादपूर क्रॉस करून महाडपर्यंत आलो. महाडपर्यंत येत येत हे लक्षात आलं की ज्या स्पीडनं आम्ही आलो होतो त्या स्पीडचा विचार जर केला तर आम्ही मुरुड जंजिराला पोहोचणं शक्य नाही. मग आता करायचं तर काय करायचं हे आमच्या डोक्यात चाललं होतं. कुठं जायचं, काय करायचं, कारण पहिल्यांदा रायगड कॅन्सल केला आदल्या दिवशी, आणि त्यानंतर हा मुरुड जंजिरा पण कॅन्सल व्हायच्याच मार्गावर होता, कारण नाही म्हणत एक 80 किलोमीटरच्या आसपास ते होता, पण देवघर बीच इथून जवळ होता. मग मुरुड जंजिरा, देवघर बीच असं करत एका ठिकाणी विचारलं तर तिने पण ते सांगितलं की तुम्हाला तिथं जायला लेट होणार. मग तिथं पोचून परत कॅम्पिंग लोकेशन हुडकणं आणि परत तिथं कॅम्प करणं, दिवसासकट कॅम्पिंग लोकेशन गावलं पाहिजे, कमीत कमी कॅम्पिंग लोकेशनचं दिवसासकट गावलं पाहिजे, ते हाताना अंदाज जर झाला तरी चालतं आहे. मग ह्या हिशोबानं आम्ही देवघर बीचला गेलो. मग तिथं गेलो, तिथं कॅम्पिंग लोकेशन हुडकता नाही मग दीड तास गेलो. थोडंफार बीचवर थांबलो आणि नंतर मग कॅम्पिंग लोकेशन हुडकून काढलं. कॅम्पिंग लोकेशन जिथं आम्ही आता थांबलो आहे
आता हा पूर्णपणे अंदाज झालेला. त्यानंतर मग परत जेवणाचं बघायला पाहिजे. जेवण करायची कपॅसिटी काय आम्हा दोघांच्यात पण नव्हती, त्यामुळं जेवण पूर्णपणे बाहेरून आणलं आणि मगाशी आम्ही जेवलो. तर जेवून आता मी झोपायच्या तयारीवरच आहे. हा जो आतला जो हा सीन आहे हा मी टेंटच्या आत आहे आणि टेंटच्या बाहेरचं जे काय आहे ते तुम्हाला त्या सकाळी दिसेल, कारण कॅमेऱ्यात रात्रीचं एवढं काही चांगलं शूट होणार नाही, त्यामुळे मी आत्ता काही नाही दाखवू शकणार तुम्हाला. त्यामुळं आत्ताचा आणि आजचा हा जो काही ब्लॉग आहे मी इथंच संपूया आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हां, कमेंट करायला मात्र विसरू नका.